रिक्षा आलेली. मी तुम्हाला महिन्याला 1000 रुपये देत जाईन म्हणला. काय राहायचं काय बघू म्हणला. तर महिन्याला 1000 रुपये देईन म्हणला. त्यानं आम्हाला रिक्षा करून तिकडच्या वकिलाच्यात नेलं. वकिलाकडे. कोणत्या वकिलाला? ती टायपिंग करते ना खाली त्याच्यावर. म्हणजे मार्केट यार्ड मध्ये नेलं. बर. आणि आमच्या सहाय्य करायला घेतले त्यानं. सहाय्य करायला लावले. तर ती मोठं जरा क्रॅक होतं ते म्हणलं ती करत नाही. माधव. माधव मी करतो म्हणला त्याच्या ऐवजी. मग त्यानं केली सही त्या पाहुण्यानं केली. मग काय ती कागदपत्र तयार केली वकिलामार्फत. आणि म्हणजे तुम्हाला तर पैसे त्याने दिलेच नाही. पैसे म्हणजे काय 1000 द्यायचा कवा नाही असं केलं त्यानं. म्हणजे तुमची खोटी फसवणूक करून त्यानं 7/12 काढला. 7/12वर त्याची स्वतःची नोंद लावली. सगळं फसवणूक करूनच केलं का? केलं इथं ग्रामपंचायतला. बरोबर आहे. ग्रामपंचायत खोटी फसवणूक करून तुमची नोंद लावली. ती माणसं एकदा ती आलताची सलीमची दुसरं पोरगा. ते मी म्हणलं मग हे आता ह्या जागेचं कसं काय. तर ती म्हणलं त्याचे कागदपत्र ही सगळी तयार केलीत की म्हणलं तुम्हाला विकायला आता मुभा नाही म्हणला. म्हणजे तुम्हाला पैसे न देता तुमचे कागदपत्र त्याने त्याच्या नावावर करून घेतले परस्पर. म्हणजे थोडक्यात तुमची आर्थिक फसवणूक आणि जागेची बी फसवणूक झाली. आणि ते करून परत तुमच्या परस्पर त्याने त्या जागेची विल्हेवाट लावायचं काम केलं. म्हणजे हा बेकायदेशीर गुन्हा आहे. मूळ मालकाची म्हणजे तुमची सही कमल सदाशिव कुंभारची सही झाल्याशिवाय ते खरेदी कोणाच्या नावावर होऊ शकत नाही. बरोबर आहे. तुमचे मालक तर नाही, एक्सपायर झाले अकलूजला आल्यावर. त्याच्यानंतर मला सांगा मूळ मालक कोण? तर कमल सदाशिव कुंभार. मग पोरांची सही तो फसवून कसं घेतो? मुळातच ती कसं पोर म्हणजे मतिमंद ही होते ना. आता फक्त तुमच्याजवळ कोण आहे? अतुल सदाशिव कुंभार एकटाच आहे. बरोबर आहे. तो चांगला आहे, शिक्षित आहे. तुझं शिक्षण काय आहे बाबा? 12वी सायन्स झालेलं. बरोबर आहे. पण तरी सुद्धा तुझ्या डोक्यावर हॅमरिंग झाल्यामुळं तुला ही व्यावहारिक ज्ञान हे काहीच कळत नाही. फक्त कळतं कोणाला? तुझ्या आईला शेवटी कळतं. बरोबर आहे. मग तुमच्याकडनं ही 7/12 ही करून फसवणूक करून त्याच्या नावावर केल्यामुळं तुमच्याकडनं त्यानं परत महागारी जाताना किती पैसे तुम्हाला लुबाडून नेले? तसं तर 40,000 दिले नाही का. तुम्ही 60,000 मानलाय. 68,000. 68,000 नेले आणि तुम्हाला तर तेवढं पैसे काहीच दिले नाही. कुठं तर 1000 दे, कुठं तर 500 दे. रेकॉर्ड आहे का लिहिलेलं काय? हाय की आमच्याकडे वही. कुठं आहे वही? दाखवा. दाखवा वही. काढ रे. आम्ही जपून ठेवली ती वही. 2 मिनिट. लय महत्वाची आहे ती. आणि मला सांगा परस्पर लोकांच्या नावाची जागा फक्त अतुल सदाशिव कुंभार आणि राजू सदाशिव कुंभार ह्या नावात साधर्म्य साधून जर तुम्हाला फसवणूक होत असेल तर ही बेकायदेशीर आहे म्हणून गुन्हा त्याच्यावर दाखल करा ना. तुम्ही कायदेशीर गुन्हा दाखल करा. आमच्याकडनं फसवून 68,000 घेऊन गेले म्हणून. आणि ती काय झालं लाईट त्यानं घेतली. बर. मीटरला डिपॉझिट भरलं. किती भरलं? 5,000. 5,000 काय सुद्धा नाही. तुम्हाला फक्त 1150 लाईट मिळालेली मी सांगतो. आणि सौदागर कुंभार त्यावेळेस जिथं ज्वेलरी इंजिनियर होता. महादेव कुंभारचा जावई महादेव हरिबा कुंभारचे जावई इथं ज्युनियर इंजिनियर होते. त्यांनी तुम्हाला लाईट दिली आणि 1100 रुपयात लाईट दिली. मग 5,000 कशाचे? नाही डिपॉझिट पावती आहे का तुमच्याकडे लाईटची? म्हणजे तिकडं तुमची फसवणूकच केली बघा ह्या माणसाने आणि तुमच्याकडनं पैसे काढले. ऐका आता समजा जर पोलीस स्टेशनला केस करायची असेल तर तुम्ही त्याच्यावर केस करा अगोदर. माझी आर्थिक फसवणूक झाली, माझा नवरा तर वारला, 2 मुलंही वारली, आता एकच राहिलाय. तर हे आम्हाला दमदाटी करून त्यानं आमच्याकडनं 68,000 घेऊन गेले. काय दिवसात गुन्हा दाखल करा त्याच्यावर. चंदू हे होते की पैसे काय चंद्रकांत शिवदास तुमचा तर मावस भाव आहे पण काय उपयोग आहे त्यांचा? चंदू होता, पम्या होता, अनेक कोण होता.
दोघं टीव्ही मला सांगा ही मावस भाव असून काय उपयोग आहे का? शेवटी त्यांनी सुद्धा काय केलं माहिती आहे का? त्यांना संगनमत साधून त्याने मी मग घेतलं असतं. कोण यांना विचारणार आहे परत? असंच झालं ना. राजाराम होता परांड्याचा. मग एवढं असून सुद्धा मग त्याला 68,000 तुम्ही कशासाठी दिले? म्हणजे तुमची फसवणूक केली त्यानं. बेकायदेशीर खरेदी खत करणं म्हणजे फसवणूकच आहे का? हा 68 काय नाही 40,000 घेतले वाटतं काय की. त्यांनी 40,000 घेतले आणि बाकीचे 28,000 कोणी घेतले? मग टोटल तुमच्याकडनं 68,000 नेले. नाही 40च नेले काय की. 40 हा नेले. नेले की त्याने पावती आणली होती बर. इतके होतेच म्हणून. बर तर ती मग 40,000 ह्याने दिले बर चंदुनी. हा चंद्रकांत शिवदास कुंभारने 40,000 दिले. त्याला पण तुम्हाला पैसे त्यांनी दिलेच नाही तर तुम्ही कशाला दिले मग त्याला पैसे? म्हणजे तुमचे फक्त उतार्यावर नाव. आता माझं कसं आहे, माझं नाव विष्णू महादेव कुंभार बरोबर आणि रमण महादेव कुंभार हे नाव जर वडिलाचे आणि नाव जरी एक असेल तर एकमेकाचा व्यवहार एकमेकाने करायचा का? तसं करता येत नाही बरोबर आहे. मग हेनं कसं तुम्हाला फसवून व्यवहार केला? मग तुमच्या जागेवर हेनं उतार्यावर नाव कसं लावलं? मग आता ह्याच्यात नाव कोणाचं घालायचं? राजू सदाशिव कुंभार. आणि ती सदाशिव कुंभार सगळे राहणार पहिले शेटपळ बावी, आता राहत्यात तोडल्या वाढल्याला. आणि त्यांना मदत करणारा कोण? विजय सदाशिव कुंभार. हे जे मी नाव घाला आणि त्याच्यावर बेकायदेशीर आम्हाला फसवणूक केली, आमचे आर्थिक नुकसान केलं म्हणून त्याच्यावर कायदेशीर केस दाखल करा. आता ती काय म्हणत होता की एक गिरायक आणलं होतं त्यानं. अहो म्हणजे काय करायचं माहिती आहे का? तुम्हाला पैसे दिले नाही पण वरच्यावर कमवून निघून जायचं हे त्यांचं काम होतं बरोबर आहे. आणि तुम्हाला बेघर करायचं. तुम्हाला वार म्हणजे कोण नाहीत ना वाली, त्याला तीच वाटायला लागलं. आणि बावीची ही जी लोक आहे ती कुंभाराची नुसती गुंडाळ आहे ते बघा. स्वतःची 22 एकर जमीन घालवली आणि तुमच्या एका गुंट्यावर त्याची नजर व्याजाच्या धंद्यात त्यानं घालवली. सगळे इकडनं व्याजानं काढायचं, तिकडं घालवायचं, तिकडनं काढायचं, तिकडं घालवायचं. ही काय म्हणत होता ही सगळं चिकून मोरवतीला जाऊ आपण. म्हणजे तुम्हाला पाकच घडवलं असतं त्यानं. म्हणजे इथली सगळी जागा ऐकायची आणि मोरवचीला कोण आहे तुमचं? तिथं त्याची पोरगी द्यायची होती ना, त्याची पोरगी सदाशिवची पोरगी. मग तिथलं मला सांगा, तिथं नेऊन तुम्हाला काय केलं असतं? सगळे पैसे काढून दिलं, घेतलं असतं, हाकलून दिलं असतं. बांधाला बांध लावून शेत घेऊ म्हणत होता. अहो मला सांगा, तुमच्या पोरांना तुम्हाला शेती करणं होतंय का? कधी रान पॉल टाकलाय का? मग ह्याचं ऐकून तुम्ही शेती कसं घेणार होता? म्हणजे ह्याचं काम काय होतं? तुम्हाला न्यायचं फसवत, पैसे काढून घ्यायचे आणि आय टायमाला हाकलून द्यायचं. कोण कोणाचं तुम्ही मागा का नाही तर काय बी करा तिकडं, असंच ना. बघू इकडं अनुभव काय व्यवहार केला ते तर मला बघू दे. मांडून ठेवलेलं आहे सगळं. हा नाही इकडं माझ्याकडे ठेवाय, नाहीतर तू दाखव. रोख रक्कम जमा, लाईट कोटेशन, हे पाणीपट्टी, लाईट बिल, 5 वर्ष असे टोटल मिळून त्या ह्याच्याकडनं 60,000 ते घेऊन गेलाय पैसे न देता. नाक्षर त्याचंच आहे. हे पैसे दिलेले असले रेकॉर्ड दाखवले. ह्याला कोण पुरावा काय? ती व्याजा धंदा आहे का त्याचा? त्याच्याकडे मनी लेंडरचं लायसन आहे का सदाशिव कुंभारकड किंवा राजू सदाशिव कुंभारकड आहे का? मग ह्यांना व्याजाचे पैसे कसे लावले यांच्यावर? तुम्हाला बेकायदेशीर त्यांनी व्याजात गुंतवलं थोडक्यात. मग त्याच्याकडे व्याजात धांद्याचं लायसन आहे का ते फक्त विचारा. म्हणजे तुमच्याकडनं ही व्याजासकट पैसे त्याने काढले आणि तुमची फसवणूक केली आर्थिक. हे मान्य आहे तुम्हाला? हे असा आर्थिक व्यवहार झालेला आहे. ह्या पुरावा म्हणून त्याने वही लिहून ठेवली पण काय नाही, हे सगळं खोटं आहे. त्यांना हे पैसे एवढे दिलेलेच नाहीत. आणि टोटल आकडा तेव्हा एवढा काढला त्याने. आणि कमल सदाशिव कुंभार यांच्याकडनं टोटल 68,000 रुपये ते फसवून घेऊन गेले. आता तुम्हाला दाखवते काय रेकॉर्ड आहे.